हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 19 बघितलेला। आज आपण भाग 20 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल। तर लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण पाहिलं की स्नेहल मनात विचार करीत येताना डोक्यात कितीतरी प्रश्न, भीती, गोंधळ होता, पण जातानाही आकाशासारखं सगळं निरभ्र झालंय। किती सोपं होतं सगळं। एकदा मागचं सगळं विसरून प्रकाशजींना नव्याने बघायचं होतं, त्यांना एक चान्स द्यायचा होता आणि मी तेच करायला किती वेळ घेतला। प्रकाशजींनी माझ्यासाठी काय काय नाही केलं, डॉक्टरकडे काय गेलं, मला समजून घेण्यासाठी त्यांनी किती एफर्ट्स घेतले, पण मला खुशी आहे की मी त्यांची फॅमिली पूर्ण करू शकले, त्यांच्या आयुष्यातला एकटेपणा दूर करू शकले। आता माझी नवीन वाटचाल सुरू होईल। इकडून आता मी माझं नवीन आयुष्य सुरू करेन, अगदी मागचं सगळं स्मृतीपटलावरून पुसून काढून। आणि ती मनात खुश होत बाजूच्या प्रकाशच्या हातात हात टाकून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते। खांद्यावर खूप विश्वासाने डोकं टेकवलेल्या स्नेहलकडे बघून प्रकाश अलगद तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवतो आणि विचार करू लागतो, थँक्स गॉड, स्नेहल आणि माझं नवीन आयुष्य सुरू झालंय। किती टेन्शन होतं, स्नेहल कशी रिॲक्ट करेल, मी तिला तिच्या फोबियामधून बाहेर काढू शकेल की पुन्हा कुठला नवीन घाव तिच्या मनावर देईल। पण सगळं सुरळीत पार पडलं। सगळ्यात महत्त्वाचं, स्नेहल ठीक आहे, नॉर्मल आहे आणि माझ्यावर डोळे बंद करून विश्वास करते। स्नेहल, तुझा हा विश्वास मी कधीच तोडणार नाही। इकडे प्रीती लवकर लवकर काम आटपत होती। गणेश तिला बघून, प्रीती काय झालं, आज एकदम बुलेट ट्रेनसारखी पळून राहिली। त्यावर प्रीती भांडी लावता लावता, गणेश, आज आई आणि पिऊला घेऊन घरी जात आहे, आज दादा आणि वहिनी येणार आहेत, तेव्हा घर आवराआवर करावं लागेल। 4 दिवस बंद होतं, घराचं काय हाल झालं असेल विचारूच नको, थोडी साफसफाई करावी लागेल, आल्या आल्या वहिनी काय काय करेल। त्यावर गणेश, तसंही त्यांना रात्रीचे 11 वाजेल घरी पोहोचेपर्यंत, तेव्हा जेवण पण बनवून ठेवशील। मी ऑफिसमधून तिकडेच येईल, तसाही उद्या संडे आहे त्यामुळे निवांत आहे। त्यावर प्रीती, ठीक आहे। दुपारी प्रीती घरी जाऊन घरची थोडी साफसफाई करते। रात्रीचे 11:30 वाजता प्रकाश आणि स्नेहल येतात। पिऊ आणि श्रियांत झोपी गेलेले असतात, पण बाकी सगळे त्यांची वाट बघत बसले होते। येतात सगळ्यांच्या जेवण आटपून गप्पा सुरू होतात। मनाली कसं होतं, तिथलं वातावरण, नेचर आणि तिथे काय काय बघितलं याची माहिती प्रकाश आणि स्नेहल देत होते। काही वेळाने प्राजक्ताताई झोपायला निघून जातात। प्रकाश आणि गणेश पण त्यांच्या रूममध्ये झोपतात। स्नेहल आणि प्रीती तिच्या रूममध्ये येतात तर दरवाजा बंद करून प्रीती स्नेहलकडे सूचक नजरेने बघत, वहिनी सगळं ठीक आहे ना? त्यावर स्नेहल चादर ठीक करीत, हो। प्रीतीला तीव्र इच्छा होते जाणून घ्यायची की स्नेहल आणि प्रकाशचा हनीमून झाला की नाही। तसं तर गणेशने सांगितलं होतं, पण तिला स्नेहलच्या तोंडून ऐकायचं होतं। ती थेट प्रश्न करीत, वहिनी, मी सरळच विचारते, तुमचं हनीमून झाला का? त्यावर स्नेहल थोडी ऑकवर्ड फील करीत इकडे तिकडे बघू लागते। तशी प्रीती तिच्या समोर उभी होत तिला बघते आणि स्नेहलचा लाजेने लाल झालेला चेहरा बघून जे समजायचं ते समजते। प्रीती स्नेहलच्या बाजूला लेटत, वहिनी, मला खरंच खूप आनंद झाला दादा आणि तुझ्यात सगळं ठीक झालेलं बघून। मनालीवरून येऊन 2 दिवस होतात तरी स्नेहल तिच्याच रूममध्ये होती। तिसऱ्या दिवशी अस्वस्थ होत प्रकाश स्नेहलला फोन करतो, स्नेहल काय आहे, तू अजूनही तुझ्याच रूममध्ये आहे? त्यावर स्नेहल, प्रकाशजी, मी यायचा प्रयत्न केला पण पिऊ यायलाच तयार नाही, काय करू? त्यावर प्रकाश, स्नेहल, अगं हे काय एक्सक्यूज देत आहेस, तू समजव ना तिला, मला नाही करमत या बेडरूममध्ये एकटं एकटं, एकतर तू ये नाहीतर मी तिकडे येतो। त्यावर स्नेहलला खूप हसायला येतं, पण प्रकाशला राग येतो आणि तो दुसऱ्या क्षणाला तिच्या रूममध्ये येत हसणाऱ्या स्नेहलला एका हाताने तिचा हात पकडून आपल्याकडे ओढत, खूप हसायला येत आहे तुला, आता मी इथे झोपणार। स्नेहल आश्चर्याने त्याला अचानक आलेलं बघून, प्रकाशजी, तुम्ही इथे? प्रकाश तिला जवळ ओढत, हो, आता तू नाही येत तर मीच आलो इकडे। त्यावर स्नेहल, ओ पण हा बेड छोटा आहे ना, इकडे आपण कसे राहणार? त्यावर प्रकाश हळूच तिच्या कानाजवळ येत, मग परत जाऊ का? त्यावर स्नेहल लाजून, मी असं कुठं म्हटलं? प्रकाश स्नेहलचं लाजणं बघून तिला अलगद मिठीत घेतो। स्नेहल सुद्धा स्वतःला त्याच्या मिठीत झोकून देते। दोघांचे हार्टबीट एक होतात। आज प्रकाश ऑफिसमधून दुपारीच घरी येतो। त्याला लवकर आलेलं बघून प्राजक्ताताई, पक्या, अरे आज दुपारीच आलास, हाफ डे घेतलास का? त्यावर प्रकाश, नाही ग, उद्या मला मुंबईला जायचं आहे, 8 दिवसांसाठी बँकेने ट्रेनिंग अरेंज केलं आहे, ते अटेंड करायचं आहे।
तिकडे. त्यावर स्नेहल आश्चर्याने 8 दिवस जावंच लागेल का? त्यावर प्रकाश हो जावंच लागेल, नकार नाही देता येत. प्रकाश लगेच बॅग पॅक करायला घेतो. स्नेहल येऊन त्याला मदत करू लागते. स्नेहल खाली मान घालून एक एक कपड्याचे घड्या नीट करून बॅगमध्ये ठेवत होती. प्रकाशला आश्चर्य वाटते की स्नेहल इतकी शांत का? ती काहीच का बोलत नाही. म्हणून प्रकाश तिच्याकडे बघतो तर स्नेहलचा चेहरा रडवेला झालेला असतो. प्रकाशला कळतं आपण दूर चाललो म्हणून स्नेहल रडत आहे. तो तिचे दोन्ही खांदे पकडून आपल्याकडे वळवतो तशी स्नेहल खाली मान घालते. तो अलगद तिची हनवटी पकडून मान वर करतो. तरीही स्नेहल आपले पाणावलेले डोळे झुकवून असते. प्रकाश तिला बघून हळू, स्नेहल ऑफिसचं काम आहे, जावं लागेल. तू अशी भरल्या डोळ्यांनी निरोप देशील का? त्यावर स्नेहल आपला हुंदका आवरत, तसं नाही हो, पण तुम्ही 8 दिवस नसणार, मला अजिबात नाही करमायचं. त्यावर प्रकाश अगं मी रोज कॉल करेन ना तुला. त्यावर स्नेहल ते तर करावेच लागेल, नाहीतर मी तुमच्याशी बोलणारच नाही. त्यावर प्रकाश हो पण आता तरी रडणं थांबव की मी जाईपर्यंत अशीच रडत राहणार. त्यावर स्नेहल डोळे पुसत बॅग नीट पॅक करून एका साईडला ठेवते आणि सायंकाळच्या स्वयंपाकाला जाणार तर प्रकाश तिचा हात पकडून आपल्याकडे ओढत हळूच तिच्या कानात कुजबुजतो, आज पिऊला आईजवळ झोपव ना. त्यावर स्नेहल आश्चर्याने बघत, अहो कसं? पिऊ ऐकायची नाही आणि आई काय म्हणतील. त्यावर प्रकाश चिडत, तुला सगळ्यांची चिंता आहे, फक्त माझी सोडून. त्यावर स्नेहल ऐका ना, चिडू नका असे, पिऊनं अजिबात ऐकत नाही, ती माझ्यासोबत झोपायची जिद्द करते, मी नाही कशी म्हणू. त्यावर प्रकाश मग आपण असंच जगायचं का, तू इकडे आणि मी तिकडे. यावर स्नेहल काहीच बोलू शकत नाही. पण बाहेरून जाणाऱ्या प्राजक्ताताई सगळं ऐकतात. रात्री जेवण झाल्यावर प्रकाश शतपावलीचे कारण सांगून स्नेहलला टेरेसवर घेऊन जातो, जेणेकरून त्याला तिच्यासोबत थोडा वेळ घालवता येईल. स्नेहल आणि प्रकाश दोघेही हातात हात घालून टेरेसवर फिरता फिरता भविष्याच्या गोष्टी करीत असतात. त्यावर प्रकाश स्नेहलला मी मुंबईवरून आल्यावर आईशी बोलतो आणि सांगतो की तू आणि मी आता एकाच रूममध्ये राहू. त्यावर स्नेहल आणि पिऊ. त्यावर प्रकाश अगं माझ्या रूममध्ये किंग साईज बेड आहे, पिऊ पण आपल्यासोबतच राहील, आता तुझ्याशिवाय ती राहू शकत नाही ना. त्यावर स्नेहल बरं उशीर झाला, तुम्हाला सकाळी उठायचं आहे ना, चला जाऊया. त्यावर प्रकाश तिला थांबवत, आता आलोच आहोत तर एक किस दे ना. त्यावर स्नेहल आश्चर्याने काय? कुणी बघेल ना, बघा सगळे टेरेसवर आहेत गरमीमुळे. त्यावर प्रकाश अगं एवढं कोण लक्ष देत आहे, तू दे ना. त्यावर स्नेहल नाही हा मी नाही देत असं बाहेर, नको बाई मला लाज वाटते. अशी म्हणत स्नेहल खाली पळून जाते. तिच्या मागे प्रकाश पण जातो. स्नेहल पिऊला बघायला आईच्या रूममध्ये जाते तर पिऊ छान गाढ झोपली असते. त्यावर स्नेहल पिऊ झोपली पण, बरं मी घेऊन जाते तिला. जशी स्नेहल पिऊला उचलायला जाते तशी प्राजक्ताताई थांबवत, अगं झोपली आहे तर राहू दे ना, तुझा झोप, आणि हो झोपायच्या अगोदर पक्याला ते हळदीचं दूध नेऊन दे, मी गरम करून ठेवलं आहे. त्यावर स्नेहल किचनमध्ये जाऊन ते दुधाचा कप घेत आईंना म्हणायचं काय आहे, पिऊला आपल्या रूममध्ये झोपवलं आणि मला प्रकाशजींसाठी दूध घेऊन जा म्हटलं. अय्या मगाशी प्रकाशजींचं बोलणं ऐकलं तर नाही ना त्यांनी. स्नेहल विचार करतच ती प्रकाशच्या रूममध्ये येते. प्रकाश तिला बघत आश्चर्याने, स्नेहल तू? त्यावर स्नेहल हो, ते आईने तुम्हाला दूध द्यायला सांगितलं. त्यावर प्रकाश सूचक हसत, बघ माझ्या आईला तरी कळलं मला काय पाहिजे ते. आणि तो दुधाचा कप टेबलावर ठेवत स्नेहलला एक हात पकडून आपल्याकडे ओढतो तशी स्नेहल त्याच्या मिठीत जाऊन पडते. सकाळी सकाळी स्नेहल लवकर उठून आपली अंघोळ आटपून घेते. प्रकाश चहा नाश्ता करून निघतो तशी पिऊ त्याच्या गळ्यात पडत, पप्पा तुम्ही कधी याल? प्रकाश तिच्या गालाचे पप्पे घेत, बेटा मी लवकरच येईन, तोपर्यंत तू मम्मी आणि आजीला त्रास नाही द्यायचा हा. त्यावर पिऊ, पप्पा तुम्ही माझ्यासाठी तिकडून एरोप्लेन आणाल आणि खूप सारे चॉकलेट्स आणि मला एक डॉल पण आणाल, अजून मला खेळायला ट्रेन पण पाहिजे, दादाजवळ आहे तशी. त्यावर प्रकाश तिला खाली उतरवत, एक काम कर, तू तुझी लिस्ट तुझ्या मम्मीजवळ देऊन ठेव, ती मला फोनवर सांगेल मग मी घेऊन येईल, चल मी निघतो. आणि स्नेहलला सांगतो काही लागलं तर फोन कर आणि आईची आणि पिऊची काळजी घे, स्वतःची पण घे. स्नेहल फक्त डोळ्यांनी त्याला हो म्हणते पण मनात आतून विरहाच्या विचाराने रडत असते. त्यावर प्राजक्ताताई, पक्या जपून जा रे आणि पोचला की फोन करून सांग. त्यावर प्रकाश हो आई, चल बाय म्हणत तो कॅबमध्ये बसून निघून जातो.
3 दिवसाने काम आटपून दुपारी स्नेहल बसली असते की प्राजक्ताताई तिथे येत. स्नेहल तुझ्या रूममध्ये चल बरं. त्यावर स्नेहल न समजून काय झालं आई. त्यावर प्राजक्ताताई अगं चल तर सांगते. त्यावर स्नेहल आणि प्राजक्ताताई तिच्या रूममध्ये येतात. प्राजक्ताताई स्नेहलचे कपाट उघडून बघत, अगं माझं बरंचसं सामान आहे. असं करते मी या कपाटात ठेवते. तू तुझं आणि पिऊचं सामान पक्याच्या अलमारीत ठेव. अगं त्याची ती अलमारी किती मोठी आहे, चांगली 4 दरवाजाची. कितीतरी जागा रिकामी आहे त्यात. आणि तसंही मला प्रीती म्हणाली होती मनालीवरून आल्यावर तू पक्याच्या रूममध्ये जाणार आहे. यावर स्नेहल एकदम गप्प होते. त्यावर प्राजक्ताताई तसंही नवरा बायकोने एकाच रूममध्ये असायला पाहिजे. कुणी आलं तर बरं दिसतं का गं ते. बायकोची वेगळी रूम, नवऱ्याची वेगळी रूम. काय गं मी काय म्हणत आहे. त्यावर स्नेहल दचकून हो. प्राजक्ताताई ठसक्यात हो काय, एकाच रूममध्ये राहायला पाहिजे ना तुम्ही. त्यावर स्नेहल फक्त मान डोलवते. त्यावर प्राजक्ताताई मी तर आली तेव्हाच म्हटलं होतं एकाच रूममध्ये राहा, पण तुझं काहीतरी वेगळंच सुरू होतं. असो जे झालं ते झालं, पण आता तरी एकत्र या आणि माझ्या पिऊला भाऊ आणा. काय गं. तशी स्नेहल लाजून कारण काढून तिथून किचनमध्ये पळते. मे महिना संपत आला होता. जूनच्या शेवटी शाळा सुरू होणार होत्या, तर काही मुलं क्लास लावण्यासाठी आले. स्नेहल त्यांची नावं लिहून घेत त्यांना जूनपासून यायला सांगते. यावेळी क्लासला बरीच मुलं मिळाली. आधी तिने फक्त 10वीचाच क्लास घेतला होता, पण आता 9वी आणि 10वी दोघांसाठी स्टुडंट आले होते. त्यामुळे स्नेहलने यावेळी रिसर बुकमध्ये सगळ्यांची नावं लिहून घेतली होती. इकडे प्रकाशची अरेंजमेंट मुंबईच्या अंधेरीमधील 5 स्टार हॉटेलमध्ये केलेली असते. बँकेच्या सगळ्यात ब्रांचचे मॅनेजर तिथे ट्रेनिंगसाठी आलेले होते. सकाळी 9 ते 1 आणि 2 ते 4 असं ट्रेनिंगचं शेड्यूल असतं. त्यानंतर त्यांना बाहेर फिरायची, शॉपिंग करायची मुभा असते. असाच एक दिवस ट्रेनिंग आटपून प्रकाश आपल्या हॉटेलमधील रूममध्ये येत असताना त्याला एक चेहरा दिसतो. राहून राहून प्रकाशला असं वाटतं त्याने तो चेहरा बघितला आहे, पण फक्त ओझरता फेस बघायला मिळाल्याने त्याला नीट आठवत नाही. तोही जास्त ताण घ्यायचं सोडून रूममध्ये जाऊन रोजच्या सारखं स्नेहलला कॉल लावतो आणि नेहमीप्रमाणे आज काय झालं तेही सांगतो. प्रकाशच्या एका भावाला जसं समजतं की प्रकाश मुंबईत आला आहे, तो लगेच त्याला कॉल करतो. हॅलो पक्या, अरे तू मुंबईत आहेस आणि घरीसुद्धा आला नाही. त्यावर प्रकाश अरे मी ट्रेनिंगसाठी आलो आहे. बँकेकडून आमची सोय एका हॉटेलमध्ये केलेली आहे आणि इथल्याच कॉन्फरन्स हॉलमध्ये आमचं ट्रेनिंग असतं. त्यावर तो भाऊ ठीक आहे, तुझं ट्रेनिंग झाल्यावर ये. त्यावर प्रकाश पिऊची आठवण आली आहे, कधी घरी जातो असं झालं आहे. त्यावर तो मावस भाऊ ते काही नाही, तुला घरी यावंच लागेल. मुंबईत येऊन घरी न येता जाशील म्हणजे काय. त्यावर प्रकाश विचार करीत ठीक आहे, परवा लास्ट डे आहे, तेव्हा ट्रेनिंग संपलं की घरी येतो आणि दुसऱ्या दिवशी निघतो. चालेल का. त्यावर भाऊ चालेल, तू सांग किती वाजता फ्री होशील, तसा मी तिकडे येतो तुला घ्यायला. त्यावर प्रकाश ट्रेनिंग तर 4 वाजता संपेल, चेकआउटची प्रोसेस करेपर्यंत 5 वाजतील, तेव्हा तू 5 वाजता ये. त्यावर तो भाऊ ठीक आहे. रमेश ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी बरोबर 5:30 वाजता लोकलने दादरवरून अंधेरीला पोहोचतो आणि प्रकाशला कॉल करून विचारतो. तसा प्रकाश त्याच्या 501 रूममध्येच त्याला बोलवतो. रमेश रूममध्ये पोहोचता त्याचा सगळा पसारा बघून अरे हे काय, तू अजून चेकआउट तर केलंच नाही, पण बॅग पण पॅक नाही केली, घरी जायला किती वेळ होईल. त्यावर प्रकाश त्याला समजावत रमेश तू आधी बस इथे. तसा रमेश त्याच्या रूममधील सोफ्यावर बसत बोल, आता हे नको सांगू की मी नाही येऊ शकत. त्यावर प्रकाश नाही रे, मी घरी येत आहे, पण आज ना शेवटचा दिवस आहे, तेव्हा आम्हा सगळ्या एम्प्लॉईजसाठी गेट टुगेदर अरेंज केलं आहे, ते अटेंड करावं लागेल म्हणून थांबलो आहे. आपण असं करू, थोडा वेळ तिथे वेळ घालवू, थोडे स्टार्टर आणि थोडं जेवण करून लगेच निघून जाऊ. त्यावर रमेश आता मी काय बोलणार, जशी आपली आज्ञा. रात्री 8 वाजता प्रोग्राम सुरू होतो. प्रकाश रमेशला घेऊन तिथे जातो. शेवटचा दिवस असल्याने सगळे एकमेकांना भेटत होते, बोलत होते. रमेश मात्र एक चेअर पकडून बसला होता आणि हातातील कोल्ड्रिंक संपवता इकडे तिकडे नजर टाकीत होता. इतक्यात त्याची नजर एका स्त्रीवर येऊन थांबते. तो तिला ओळखण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला आठवत नाही. मनाला असं वाटतं की ही ओळखीचीच आहे, खूप क्लोज ओळखी आहे, पण तरी डोक्यात मात्र काहीच येत नाही. तो डोक्याला ताण देऊन थकतो, पण काहीच आठवत नाही. तेवढ्यात वेळात ती स्त्री पण कुठेतरी दिसेनाशी होते.
थोड्या वेळात प्रकाश त्याच्या टेबलजवळ येत, सॉरी यार रमेश, तुला एकटं बसावं लागलं. त्यावर गणेश, इट्स ओके यार, चलता है. बरं तुला किती वेळ आहे? त्यावर गणेश, झालं, चल थोडं खाऊन घेऊ आणि मग निघू. बॅगा खाली आणलेल्या आहेत. त्यावर रमेश, चल ठीक आहे. मग दोघेही डायनिंग एरियात जातात आणि प्लेट्स घेऊन एका राऊंड टेबलवर बसतात. दोघांच्याही गप्पा टप्पा होत जेवण सुरू असतं की तेवढ्यात स्लीवलेस डीप नेकचा लॉंग फ्रॉक घातलेली, चेहऱ्यावर थराच्या थर मेकअप थापलेली आणि डार्क पर्पल कलरची मॅट लिपस्टिक चोपलेली एक हाय क्लास मुलगी तिथे येत प्रकाशला बघून, हॅलो मिस्टर प्रकाश धुरी, हाऊ आर यू? प्रकाश बघतो आणि क्षणभर बघतच राहतो. त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वासच बसत नाही. तोंडातून अचानक शब्द बाहेर पडतात, तू? चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. तुम्हाला काय वाटतं, कोण असेल ती गुड स्त्री हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, भाग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.